लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधिमंडळ परिसरात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। मात्र त्यानंतरही या वादाचे पडसाद उमटत राहिलेत। कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानं मध्यरात्री जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन करत पोलिसांना वेठीला धरलं, तर आमदार रोहित पवारांनी सुद्धा पोलिसांशी अरेरावीची भाषा केल्याचं बघायला मिळतंय। बघूयात। मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात, म्हणजे हा प्लॅन होता। बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला, त्यांना मारायला ते मला आले होते। नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही, सगळे व्हिडिओ काढा ना। राज्याच्या राजकारणातील न भूतो न भविष्य असा राडा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला। आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। याच वादाचा दुसरा अध्याय मध्यरात्री विधान भवन परिसरात बघायला मिळाला। विधिमंडळातील राड्या प्रकरणी आमदार आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण यामुळे संतापलेल्या जितेंद्र आव्हाडांसह कार्यकर्त्यांनी मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवर आंदोलन सुरू केलं। जवळपास तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर करत धरपकड सुरू केली। यावेळी आव्हाडांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोर आडवं होत जीप रोखून धरली। अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत बाहेर काढलं। यावेळी पोलिसांच्या गाडीची समोरनं मोडतोड झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे, नाही तर 100% यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं। ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे, बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात, म्हणजे हा प्लॅन होता। हा प्लॅनने त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं। आणि मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला, त्यांना मारायला ते मला आले होते, पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही, बाहेर निघून गेलो। तुम्ही बघा ना, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहे। आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो। परत आम्ही बोलून, कारण काल माझी लक्षवेधी होती, काल अर्ध्या तासाची चर्चा होती, अख्खा दिवस मी सभागृहात होतो। गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यामध्ये वाद झाला। यानंतर या दोघांना विधान भवन परिसरात असलेल्या पोलिसांच्या खोलीत ठेवण्यात आलं होतं। यावेळी ऋषिकेश टकलेसह नितीन देशमुखचा जबाब नोंदवून घेण्यात आला। अधिवेशन संपल्यानंतर नितीन देशमुखला सोडण्यात येईल असं सचिवांनी सांगितलं होतं, असं आव्हाड म्हणाले, पण प्रत्यक्षात नितीन देशमुख याला थांबवून ठेवण्यात आलं। रात्री उशिरा 12:30 वाजता नितीन देशमुख याला पोलीस घेऊन जाण्यास निघाले असता जितेंद्र आव्हाडांनी समर्थकांसह विधिमंडळाबाहेर आक्रमक भूमिका घेतली। काल थोडक्यावर वाचलंय, थोडक्यावर भागलंय। भविष्यामध्ये जर ह्याला आळा बसला नाही तर फार भयानक होईल, फार भयानक होईल। आतमध्ये येणं, एकमेकाला सहजासहजी भिडणं, एकमेकाला सहजासहजी भेटणं आणि एकमेकाचे कुठले काही हिशेब असतील तर चुकते करणं, ही सेफ जागा म्हणजे विधान भवन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। राजकारणामध्ये गुंडगिरी ज्यावेळेला काही पक्षाच्या माध्यमातून प्रेरित करून पाठिंबा दिला जातो, त्यावेळेला अशा प्रकारच्या गुंडगिरी आज विधिमंडळामध्ये आलेली आहे। सरकार यामध्ये गांभीर्य घेत नाही। आता विधिमंडळामध्ये सुद्धा झालेल्या घटनेचं सर्व असलेलं फुटेज पाहिल्यानंतर सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भातली एकतर्फी जर निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे। या महाराष्ट्रामध्ये बिहार झाल्याशिवाय राहणार नाही। नितीन देशमुखला पोलिसांनी अटक केल्यामुळे आमदार रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवारांची पोलिसांसोबत अरेरावी बघायला मिळाली। हातवारे करू नका, मी आमदार आहे असा दम रोहित पवार यांनी पोलिसांना दिला। ते इतर 3 लोक कुठे आहेत जे व्हिडिओमध्ये हाणामारी करताना दिसतात? त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। हे सरकार फक्त या जे आका टाईपचे लोक आहेत, बीडमध्ये एक आका होता, आता सांगलीमध्ये एक आका तयार झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की विधिमंडळ सुद्धा
त्याचं एक साम्राज्य आहे आणि तिथे येऊन तो कसाही वागू शकतो. विधानभवनातल्या आवारामध्ये गुंडा वृत्तीचे लोक आणून आमदारांवर जीवघेणा मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. मला जी माहिती मिळाली होती की ते जितेंद्र आव्हाडावरच जीवघेणा हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीचे लोक आणली गेली होती, अशी माहिती माझ्याकडे आहे. विधिमंडळ परिसरात घडलेल्या राड्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची लक्तरं वेशीवर टांगली गेली. या घटनेमुळे अवघ्या देशभरात आपल्या राज्याची बदनामी झाली आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही घ्यावी लागेल. अन्यथा आज कार्यकर्ते भिडले, उद्या आमदार भिडल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.